गुड मॉर्निंग. रोज रोज तोच तो ब्रेकफास्ट खाऊन कंटाळा येतो, अगदी सगळ्यांनाच. आपल्यालाही करायला कंटाळा येतो, म्हणून काहीतरी नवीन ट्राय करायचं. बटाटा स्वच्छ धुवून घेतला, साल काढून खिसून घेतला, काळा पडू नये म्हणून पाण्यात ठेवून दिला. त्यानंतर कांदा टोमॅटो चिरून घ्यायचा बारीक, हिरवी मिरची, कोथिंबीर. हवं तर तुम्ही इतर भाज्याही यामध्ये ॲड करू शकता. किसलेला बटाटा आणि या साऱ्या भाज्या ॲड करून त्यामध्ये दही आणि बाइंडिंगसाठी रवा, हे सारं मीठ आणि सोडा घालून थोडा वेळ फर्मेंटेशनसाठी ठेवून द्यायचं. या मिश्रणात तीळही ॲड करायचं असतं, मी विसरली आहे. नंतर नॉनस्टिकचा पॅन घ्यायचा. माझ्याकडे पॅन नाही आहे म्हणून मी कढाईमध्येच हे करते आणि तेल टाकलं मी, त्यावरती मोहरी आणि जे काही मी तीळ विसरले होते ते यावरतीच टाकणार आहे. पण हे चुकून माझ्याकडून खूप सारे जास्त झालेले आहे. वरून कढीपत्ता टाकून छानपैकी हे सारं मिश्रण पसरवायचं आहे. हा नाश्ता नक्की करून बघा, टेस्टी लागतो आणि लहान मुलांना तर खूपच आवडतो. या कढईमध्ये हे मी बनवतीये, पण मला आता टेन्शन आलंय की हे मी पलटवणार कसं कसं ट्राय करून मी हे पलटवलं आणि हे अगदी इझिली पलटलंही जातं. पण पॅन असता तर अजून बेटर झालं असतं. चला बाय.